आम्ही म्हणत होतो तो ओबीसी मध्ये येत, ओबीसी मध्ये येत, आमच्याकडे पुरावे नाहीत. आता नोंदी सापडल्या, आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही? सॉरी, एनटी व्हिजेंटीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिले जातात. सेपरेट प्रवर्ग ओबीसीतून केला त्यांचा. आता इथं एकटंच खातंय आमचा आमचा तिथं तिथं ही आहे की आम्हाला हा येऊ द्या ना. येऊ मग तो एसटीत 19% माणसं भरलेत, बघू दे ना आम्हाला भाऊ. आठ डुकून बघू तिथे 19 आहेत का मोकळी, ते डुकून बघू. तो घेतला सगळ्या काचा लावून आणि तो म्हणतो गाडी भरली, इथं जागा नाही. कोण म्हणतं जागा नाही? तिथं जागा आहे. तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना. ते एसटीत लोक किती बसले, ते एकटंच बसले टांगड्या लांबून आत. हे आमचं मराठवाड्याचं बोलणं आहे, परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत. आमच्या शासकीय नोंदी सापडल्या शिंदे सर, आम्ही ओबीसी मध्ये आहेत. आम्ही आमचे प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही 20 जानेवारीपर्यंत सांगतोय की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं. मी 8 दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्यात, 2 दिवसात द्या. तुम्ही सांगितलं होतं पाठवून देतो. आणखीन तरी 20 जानेवारीच्या आज शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं तर मराठवाड्यात लाखांना नोंदी सापडू शकतात यांनी लपून ठेवलेल्या, आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात. आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती आहे, एक तर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या. आपला विषय इथं संपतोय, कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण नाही, काहीच अडचण नाही. याच्यामध्ये एकच आहे, शिंदे समितीला आपण सांगितलंय की पुन्हा त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घ्या. तुमच्या अगोदर, या बैठकीच्या अगोदर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय. या संपूर्ण कामामध्ये काही हयगय होता कामा नये. आणि तुम्ही जे आता मुद्दा जो समोर आणलेला आहे, या सर्व मी मगाशी म्हटलं की गाव जो असेल त्या गावातलं 10%, 50%, 70% नाही 100% तपासणी करू आपण. एक स्पेशल ड्राईव्ह देऊ. आणि एक मला सांगा की बघा या समितीने काम केलंय की नाही. एवढ्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, नोंदी तपासल्या, आणि त्याच्यामध्ये जे कुणबी नोंदी आहेत जुन्या, त्याप्रमाणे ते दुसरा जो अहवाल आलाय, आपल्या दुसऱ्या अहवालामध्ये देखील त्यांनी पहिला अहवाल आला त्याच्यामध्ये काही नोंदी, दुसऱ्या अहवालामध्ये काही नोंदी. आता पुन्हा विशेष आपण ड्राईव्ह घेतलाय, त्याच्यामध्ये देखील हजारो नोंदी आपल्या मिळाल्यात ना. आणि काम म्हणजे झालेलं आहे. नोंदी यापूर्वी कुठे सापडल्या होत्या. त्याचबरोबर आणखी विशेष स्पेशल ड्राईव्ह मध्ये नोंदी सापडतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा, हैदराबाद मध्ये जे मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना खात्री आहे की त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या हे पुरावे मिळतील. आणि मग ती कमिटी पण आपण जाहीर केली आज, तिकडचे 5 लोकांचे, इकडचे 5 लोकांचे, आणि 2000 पेजचा आपला त्यांनी अहवाल तयार केलेला आहे. आणि म्हणून आपला सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. फक्त काय झालं, तिकडे निवडणुकीची आचारसंहिता होती, त्यामुळे आपला 1.5 महिना तेवढं आपल्याला तिकडचं काम करता आलं नाही. त्यामुळे आपण जे काय आज मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यावर सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टी विचार करत आहे. आणि यापूर्वी काम केलेलं देखील आहे जस्टिस शिंदे समितीने. आणि त्याचबरोबर आपण 3 पातळीवर काम करतोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे एक तर कुणबी नोंदी 1967 पूर्वीच्या, मागासवर्ग आयोग, आपला जो काही इम्पिरिकल डेटा गोळा करून कायदा करणे, आणि सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे या आंदोलनाच्याच माध्यमातून मध्येच ते देखील सुदैवाने एक विंडो आपली ओपन झालेली आहे. त्यामुळे आम्ही जे खात्रीपूर्वक सांगतो की मराठा समाजाला न्याय 100% मिळेल, इतर कुणालाही धक्का न लावता तो मिळेल, टिकणारं आरक्षण मिळेल, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळेल. मी नेहमी हे सांगतो. याचं कारण मला विश्वास आहे की आपण या माध्यमातून काही लोक उरलेली जी आपण ज्यांना कायदा करून मराठा आरक्षण देणार आहोत त्याच्या माध्यमातून, आणि आपलं एक क्युरेटिव्ह पिटिशन सगळ्यांनाच वाटलं होतं रिव्ह्यू पिटिशन प्रमाणे फेटाळलं जाईल. परंतु सुदैवाने या ठिकाणी देखील आज ज्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेला आहे तिकडे देखील विंडो ओपन झालेली आहे. आणि म्हणून ज्या त्रुटी, जे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपलं मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना नोंदवली होती, ज्या त्रुटी काढल्या होत्या, या संपूर्ण आता या सुक्रे साहेबांच्या मराठा मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून ही सगळी टीम आपण कामाला लावलेली आहे. म्हणजे एक तर गोखले इन्स्टिट्यूट,
आणि कायदे तज्ञ जे घेतले त्यांची टीम लावली आहे. आपण पूर्ण प्रशासनाचे जिल्हा वाईज आपण जसं विशेष कक्ष केला होता आणि तुम्ही म्हणालात विशेष कक्ष बंद केले ते असे निदर्शन आले असतील तर तात्काळ ते चालू भांगे लगेच तुम्ही सांगून टाका, इमिजिएट ते चालू करा. त्यामुळे सरकार पूर्णपणे एकच सांगतो तुम्हाला की सकारात्मक आहे आणि आता जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यावर देखील आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावर आपले जे काही सिनियर एजी साहेब आहेत, कायदे तज्ञ आहेत, त्यांच्याशी बोलू आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा सरकारची भूमिका जर फक्त दाखवण्यापुरती असती तर एवढं काम झालं नसतं. 3 पातळीवर आपल्याला यश मिळतंय आणि म्हणून मराठा समाजाची भावना जी आहे, तुमची भावना जी आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सरकार सकारात्मक आहे. कुठेही आमच्या मनामध्ये वोटात एक आम्ही केलेलं नाही. आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, त्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं. कुणबी जाती ज्या 1967 पूर्वीच्या आहेत त्या तपासायच्या. आता तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावर आम्ही सिरियसली त्यांना निर्देश दिलेले आहेत. पुन्हा मी या ठिकाणी ज्यांना सांगायचं ते मी सांगतोय आणि आपली भूमिका स्पष्ट आहे की तुमची भूमिका आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये द्वेष आणि तेढ निर्माण होऊ नये. ही भूमिका सरकारची आहे, ती तुमची आहे. कारण आपण ओबीसी समाजाला असं वाटतंय की त्यांचं आरक्षण कमी होईल तर आपण ती भूमिका घेतली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय द्यायचा ही जाहीरपणे आपण भूमिका घेतली आहे. त्यामुळे तुम्ही मनामध्ये किंतु परंतु बाळगू नका. तुम्ही जे आंदोलन केलेलं प्रामाणिकपणे आंदोलन केलेलं आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे सरकारची भूमिका बिलकुल वेगळी नाही. आता जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत हे मुद्दे आम्ही आमच्या जे आपली सगळी मंडळी जी तज्ञ मंडळी आहे त्याच्यामध्ये आपला विधी व न्याय विभाग आहे, आपले 3 जस्टिस आपण यामध्ये घेतलेले आहेत, हे सगळे आणि ज्यांनी पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये काम केलेलं आहे ही वकिलांची फौज पण आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्दे आपण तपासून घेऊ आणि याच्यामध्ये आपण सकारात्मक जे आहे हे आपण त्याच्यातून मार्ग काढू. शिंदे साहेब, आपला एक आणखीन विषय राहिलेला होता की आपल्या ज्या केसेस होत्या त्या 2 दिवसात वापस घेऊ म्हणले होते, त्याला आता 4 महिने पूर्ण झाले. 2 दिवसात आंतरवालीच्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं आणि 1 महिन्यात महाराष्ट्रातले घेऊ म्हणून सांगितलं होतं. जिथं काय घटना घडल्यात ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही, परंतु तुमच्याच कडून शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांवरती हल्ला झालाय आणि याला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत. त्यातला एकही गुन्हा आणखीन मागे झालेला नाही, उलट आमचेच लोक अटक केली गेली विनाकारण. बीड मधले काय उदाहरणं असे तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायचे असले तर काही लोक पुण्याला असतानाही इकडे नाव घेऊन अटक केलेले. काही विद्यार्थी बीड मधले ते मेस बंद झालते त्या दिवशी त्या घोळामुळं गोंधळामुळं त्या म्हणून मेस बघायला गेले होते, ते पोरं सुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकलेत. असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे हे 2 मुद्दे केसेस आणखीन एकही मागे घेतलेले नाही. 2 दिवसाच्या आत ते वापस घेऊ असं एकच मी सांगतो. या शब्दावर जो शब्द दिला त्याच्यावर मी आजही कायम आहे, गृहमंत्री कायम आहेत आणि मला वाटतं त्याची काहीतरी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर जी काही बाबी आहेत त्या सर्व तातडीने मी करायला लावतो. ज्यांनी आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन केलं, जे निष्पाप आहे, ज्यांचा सहभाग नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. पुन्हा मी त्या सूचना संबंधितांना देतो. नाही ना साहेब, ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही काही नाही, 2-3 महिने थोडीच प्रोसेस लागते. आमचे लोक चालू केले. आंदोलन काय पहिलं आंदोलन झालं त्याच्यातलं ना, हो आंदोलन जे अगोदरचं झालं त्याच्यामधलं अंतरावरीतलं त्याच्यात मी तातडीने आणि मला वाटतं आपल्या काही लोकांना बोलून त्याचे स्टेटमेंट पण चालू आहे घेण्याचे. मी एसपींशी आता बोलतो तात्काळ. 4 महिने स्टेटमेंट घेते का? हे आमचे लोक उचलून टाकायला लागलेत मधील. आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना, आमच्याच लोक काय घेतात. आमचे लोकांनी मार खाल्लाय. हे बघा शिंदे साहेब, परिस्थिती अशी झाली या गावात या लोकांना इतकं गुडघ्यांना मारलंय, यांना शेतात आता सुद्धा
काही प्रोसेस त्या सुरू 100% नाही मागे होतील. राष्ट्रवादी 100% मागे होतील. माझे साहेब काही प्रोसेस सुरू नाही. प्रोसेस काही नाही. तुमच्यावर भरसा टाकला होता आम्ही. एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेलं की दाखवतो यांना. तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेलं की दाखवतो यांना. मागं घ्यायला होतो तुम्ही गेलेले 1 महिना झाला. असल्या कसल्या सूचना आमचे पुरे लोक मध्ये टाकल्यावर आहेत का सूचना तुमच्या? तुम्हाला एक साथ अहो महाजन साहेब आम्ही तुमच्यावर लय भरोसा टाकलेला होता. आताही टाकलेला आहे. तुम्हाला सांगतो तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं. त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं. तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही. आम्ही अपेक्षा करायचं कोणाकडून? एक काम झालं नाही तर केस तुम्ही मुद्दाम मागं ठेवलेले आहेत. मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण आहे लोकांना? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? आता एकच आहे. आता जस्टिस शिंदे साहेब मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकरचा जो आहे काही एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागतं. दुसरं त्याच्यामध्ये एक त्यांनी मला सुचवलंय की जे आपले डीजीपी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लीडर त्यांनी एकदा याच्यामध्ये याचा सहभाग आढळून येत नाही असं एकदा हे केलं, निष्पन्न झालं की 169 ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं. तर त्या पद्धतीने पण जाऊ आपण. दोन्ही पद्धतीने जाऊ. जे लवकर होईल फास्ट होईल त्याप्रमाणे करू. पण त्याला 4 महिने शिंदे साहेब लागत नाहीत. तुम्ही घ्या अथवा नका घेऊ. आता आम्ही आता पत्करायचं ठरवलं. आता प्रक्रिया वेगळी आहे. त्याला थोडस आता नवीन जी प्रक्रिया सांगितला भाग 169चा तो आपण अवलंबू. नाही त्याच्यामध्ये शॉर्टकट होईल. आमचं ते म्हणण्याचा उद्देशच नाही. तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ. आम्ही स्वीकारलेलंच आहे ते. आता त्याला नाविलाज आहे. आता तुम्ही ती खुटी गुतून ठेवलेली आमच्यामध्ये आम्हाला पक्क माहीत झालंय आता. परंतु आमचं म्हणणं आमची चूक काय होती? तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे 400 अधिकारी घरी पाठ. आम्ही भोगायला तयार आहेत. आमच्यात येऊन हाणलं कशामुळं? गोळीबार केल्या कशामुळं? ही सुरुवात दाखवा. कशामुळे लोक लुटली? त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्यात घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटविली. आमचे लोक खाली पडले. खाली पडलेला माणूस शिंदे साहेब बैठक संपवा आपण. मला चेअर येऊन वाटायला लागले तुमच्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला. परंतु आमच्या लोकांचे डोके फुटले. 29 लोकांना लागले. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटीस द्यायला लागले. आम्ही मुंबईला अन्नधान्य घेऊन यायचं का? नाही एक मिनिट फक्त ऐका. आपल्याला बघा सकारात्मक बाजूने जायचं आहे. आपल्याला आता पुन्हा जुन्या इतिहासामध्ये जायचं नाही. आणि म्हणून नवीन आपण जे घडवायचं आहे ते सकारात्मक दृष्टीने आपण पुढे गेलो तर नक्की याच्यामधून आपल्याला समाजाला न्याय देता येईल. त्यामुळे जे काही राहून गेलेलं आहे ते आपण मार्गी लावू. कारण सरकारची भूमिका अशी वाकडी तिकडे नाहीये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्याही तीच राहणार आहे. मग आता शेवटचं सांगतो फक्त 83 क्रमांकाला मुद्दे आणले त्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू आणि आपण त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. माझे 1-2 मुद्दे आहेत तेवढे सांगतो. माझे पाटील साहेब 2 मुद्दे सांगतो. मग तुम्हीच बोला. मी मीटिंगला होतो. मी 2 मुद्दे तेवढे सांगतो मग तुम्ही बोला. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच असलेल्याच ओबीसी यादीवरती आहे. महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यानुसार तत्सम मराठा म्हणून तुम्ही त्यानुसारही महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण द्या. हाही लिहून घ्या. दुसरा मुद्दा ज्याला घ्यायचं ते घेईन नाही तर नाही घेणार. इथं का जोर जबरदस्ती नाही. कोणाला काय राहायचं त्याने राहावं. ज्यांना गोरगरीब मराठ्यांना घ्यायचं ते कुणबी प्रमाणपत्र घेतील. ज्याला नाही घ्यायचं ते नाही घेणार. इथं जोर जबरदस्ती नाही. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेटही सांगतंय मराठा कुणबी बद्दलचं. त्याच्यानंतर हैदराबादचं गॅजेटही सांगतंय मराठा आणि कुणबी बद्दलचं. सातारा संस्थानचं खानेसुपारीचं जो अहवाल आहे तोही सांगतोय की मराठा आणि कुणबी एक असलेल्यांचं. इतके पुरावे असतानाही तुम्हाला 4 पुरावे दिलेत. यानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज आणि कुणबी एकच हे सिद्ध होतंय. म्हणजे तुम्हाला एका शासन निर्णयावर सुद्धा मराठ्यांना आरक्षण कुणबी म्हणून देता येतंय. आपण ते द्यावं. किंवा जे आपले 4 शब्द ठरलेले आहेत एक की सोयरे सगळे सोयरे रक्ताचे असणारे यांना ज्या नोंदी मिळाल्या त्या आधारावर द्यावं. ही एक मागणी. यानुसार हे शब्द त्याच्यामध्ये घ्या आणि शासन निर्णय करा. आम्हाला मान्य आहे. आणि 4था मुद्दा सांगतो आणि थांबतो की या ज्या नोंदी मिळाल्यात ह्या 54 लाख ह्या नव्या आहेत का जुन्या आहेत? धन्यवाद. जरांगे पाटील
आम्ही आता बैठकीला होतो याच्यातले 2-3 निर्णय इथे फार चांगले झाले मला असं वाटतं. एकतर त्र्यंबकेश्वर धार्मिक संस्थेत जेवढे पुरावे आहे, राक्षस भवन असेल, त्र्यंबकेश्वर असेल, हैदराबादल्या काही नोंदी असेल, आता तर खास करून औरंगाबादच्या आयुक्तांनी सांगितलं का ज्या वेळेस लसीच्या वेळेस 1965 मध्ये लसीकरण झालं होतं आणि त्या लसीकरण करताना काही कुंभी म्हणजे 2-3 निर्णय या बैठकीमध्ये तुम्ही जे नेहमी म्हणत होते का त्र्यंबकेश्वर मधले पुरावे आपण घेतले